नमस्कार मंडळी, सिमला मिरचीचं स्टफिंग बनवण्याचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु पर्सनली मला स्टफिंगचा हा प्रकार खूपच टेस्टी वाटला, अगदी चटपटीत आणि स्पायसी। किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर इथं आपण मध्यम आकाराच्या एक 5 ते 6 सिमला मिरच्या घेतल्यात आणि आपल्याला देठाजवळ असा राऊंड कट द्यायचा आहे आणि देठ असा बरोबर निघून यायला हवा। तर या प्रकारे आपण सर्व मिरच्यांचा असा राऊंड कट देऊन त्याचे देठ काढून घेतलेत आणि मध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं असल्यामुळं त्यातील बिया वगैरे ज्या आहेत त्याही आपण इथे काढून घेत आहोत। आता ॲक्च्युली ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे तर तसंही ह्या बिया काढलेल्या तशाही चांगल्या आहेत आणि यामध्ये आपण हे स्टफिंग भरणार आहोत। तर मिरच्या आपल्या इथं तयार आहेत। आता यासाठी आपल्याला जे स्टफिंग बनवायचं आहे तर इथं आपण एक अर्धी वाटी बेसन पीठ तेल न टाकता आपल्याला मीडियम फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर या प्रकारे असा थोडासा रंग अगदी बदलला की पीठ आपलं भाजलेलं आहे। यामध्ये हळद 1 टीस्पून, जिरे अर्धा टीस्पून, यानंतर यामध्ये लसूण आणि लाल मिरचीचं पेस्ट आपण टाकली आहे। त्यानंतर इथे 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, हिंग अर्धा टीस्पून, त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, त्यानंतर इथे गरम मसाला आपण घेतला आहे 1 टीस्पून, आवडीनुसार तुम्ही करू शकता, धना पावडर 1 टीस्पून आणि अगदी अर्धी पळी आपल्याला तेल यामध्ये ओतायचं आहे आणि अर्ध लिंबू आपण यामध्ये टाकूया। थोडासा एक आमसरपणा त्यामध्ये त्याला यायला हवा आणि थोडंसं मिक्स करून आणि पाणी गरजेनुसार थोडंसं ॲड करून आपल्याला स्टफिंग चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याची बाइंडिंग थोडीशी अशी यायला हवी। तर इथे थोडंसं पाणी टाकून आपण या प्रकारे अशी त्याची बाइंडिंग आपली आली आहे की जेणेकरून मिरचीमध्ये आपण ते सहजासहजी भरू शकू। आणि आत्ताच आपण जे चिरून ठेवलेल्या मिरच्या होत्या कट देऊन, तर त्यामध्ये आता आपल्याला हे स्टफिंग सगळं भरायचं आहे या प्रकारे। तर एक एक करून आपण सर्व स्टफिंग मिरच्यांमध्ये भरून घेतलं आहे। कढईमध्ये साधारण इथे 1 ते 2 पळी तेल आपल्याला घ्यायचे, साधारण 15 ते 20 ग्रॅम। मोहरी तडतडली की यामध्ये 1 टीस्पून जिरा, यानंतर अर्धा टीस्पून हिंग, हळद आणि या फोडणीमध्ये आपल्याला एक एक करून ह्या सर्व ढोबळ्या मिरच्या, ज्याला सिमला मिरच्या आपण म्हणूया, इथे ठेवायच्यात आणि आपल्याला फक्त वाफेवरती शिजवायचं आहे। आता काही जण याला तेलामध्ये थोडंसं तळून पण घेतात, परंतु स्टफिंग बाहेर निघलं नाही पाहिजे। तर इथे आपण एक सुरुवातीला 3 ते 4 मिनिटाची वाफ दिली आहे। एक थोड्याशा सगळ्या मिरच्यांना एक थोडीशी पलटी देऊया। तर सिमला मिरची बनवताना तर ॲक्च्युली स्टफिंग भरून बनवलेल्याच मिरच्या अधिक टेस्टी बनतात। चिरून केलेल्या मिरच्या ज्या आहेत तर बऱ्याचदा मसाल्यांचं प्रमाण थोडं जरी कमी जास्त झालं तर बऱ्याचदा त्याची टेस्ट बदलते। तर या प्रकारे आपण एकदा त्याला दोन्ही बाजूने थोडंसं चांगलं परतवून घेतलं आहे आणि प्लस वाफ देखील आपण त्याला देऊन घेतली आहे आणि एक 7 ते 8 मिनटाची एकदा दोनदा वाफ दिली की जवळपास ह्या मिरच्या आपल्या बिलकुल शिजलेले असतात आणि इथे आपली सिमला मिरची भरलेली अगदी टेस्टी असलेली सिमला मिरची बिलकुल तयार आहे आणि इथे फोडल्यानंतर आपण अगदी सहज पूर्णतः ती शिजली देखील गेली आहे। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि कृपया सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच टेस्टी रेसिपींसाठी किचन स्वाद तडका पाहत राहा।